1500 रुपये जमा झाल्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा 1500 रुपये. हो बहिणींनो, तुम्हाला जे 1500 रुपये मिळाले ते मे महिन्याचे 1500 रुपये होते आणि आता पुन्हा 1500 वाटप जे होत आहे ते जून महिन्याची होत आहे, म्हणजे जून हप्ता. हे बघा, ही अपडेट ऐकून सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या असतील, परंतु अजून एक महत्वाची खुशखबर तुम्हाला सांगतो बहिणींनो, मी 14,950 रुपये संदर्भात, हो 14,950 रुपये संदर्भात ही जी खुशखबर आहे, जी अपडेट आहे, ते अपडेट तुम्हाला पुढे सांगतो. पहिले लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती नीटपणे समजून घ्या. हे बघा काय झालं, आता जो मे महिन्याचा हप्ता वाटप झाला ना, भरपूर बहिणींना हा हप्ता आला नाही. ज्यांना कोणाला हप्ता आला नसेल ना, त्यांनी कमेंट करून सांगा. बाकीच्या बहिणींना मे महिन्याचे 1500 रुपये आले आणि ज्यांना मे महिन्याचे 1500 रुपये आले ना, आता त्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 रुपये. हो बहिणींनो, तर ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला पण जून महिन्याचे 1500 रुपये पाहिजे असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा. हा तर लाडक्या बहिणींनो, आता लक्षपूर्वक बघा माहिती मी काय सांगत आहे. आताच एक नुकतीच अपडेट आलेली आहे. अपडेट अशी आलेली आहे, बातमी अशी आलेली आहे लाडक्या बहिणींनो. हे बघा तुम्हाला सांगतो मी, नाशिकतून अशी माहिती आताच प्राप्त झालेली आहे की 1.5 लाख बहिणींना तिथे अपात्र करण्यात आला नाशिकमध्ये. हो 1.5 लाख, कुठे? नाशिकमध्ये अपात्र करण्यात आलं. तर आता आपण जरी बघितलं, सध्या काय होत आहे की पडताळणी जोराने चालू आहे. भरपूर बहिणींचे फॉर्म हे रद्द केलं जात आहे, हप्ता बंद केला जात आहे. आता या बहिणींचा हप्ता 1.5 लाख बहिणींचा हप्ता का बंद करण्यात आला, त्यामागे भरपूर काही कारण आहेत, तुम्हाला सांगतो मी. त्यामध्ये प्रमुख कारण तुम्हाला सांगतो. पहिले प्रमुख कारण याचं ई-केवायसी मुळे भरपूर बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे. त्यानंतर ज्या बहिणी निकषात बसत नाही त्या बहिणींना पण अपात्र करण्यात आलेलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे अजून कोणत्या कारणाने बहीण अपात्र झालेली आहे, तर बघा काही बहिणींचं कमेंट येत आहे. काही बहिणी सांगत आहेत की सर आम्ही पात्र आहोत, आम्ही ई-केवायसी केलेली आहे, सर्व ओके असताना आमच्या खात्यामध्ये मागच्या वेळी 3,000 रुपये, मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये पण आले होते, परंतु हे मे महिन्याचे 1,500 रुपये काही अजून जमा झाले नाही. हे बघा 5 दिवस वाटपची प्रोसेस असते, वितरण 5 दिवस चालतं. आता पुढील 2-4 तासामध्ये पण हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो किंवा 1-2 दिवसानंतर पण हप्ता जमा होऊ शकतो, कारण वाटप ही 5 दिवस चालते. अजून वाटप चालूच आहे मे महिन्याच्या हप्त्याची, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊन जाईल. आणि सपोज जरी या 5 दिवसात पण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमाच झाला नाही, पात्र असून हप्ता जमा झाला नसेल, तर त्यासाठी एक कारण असेल महत्त्वाचं. माझ्या माहितीनुसार तुम्हाला सांगतो मी, तुमचं जे आधार कार्ड आहे ना, आधार कार्ड, ते आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक नसेल. ओके, बँकेशी जरी आधार कार्ड लिंक नसेल ना, तर तुमचा हप्ता थांबतो. त्यामुळे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का पहिले हे बँकेत जाऊन तुम्ही चेक करून घ्या. ओके, बँकेत जाऊन तुम्ही चेक करून घ्या, कारण तुम्ही पात्र असाल आणि तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाले नसाल तर तुम्ही फार टेन्शनमध्ये असाल. त्यामुळे बँकेत जाऊन आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का, डीबीटी ॲक्टिव्ह आहे का, हे बघणं फार गरजेचं आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीचा अर्थ होतो आणि डीबीटी करणं फार गरजेचं आहे लाडक्या बहिणींना. त्यामुळे हे बघून घ्या तुम्ही. आधार कार्ड जरी तुमचं बँकेशी लिंक नसेल ना, तर हप्ता तुमचा थांबेल. भरपूर बहिणींचा हप्ता थांबलेला होता, त्या बहिणींनी आधार कार्ड बँकेशी लिंक केलं. लिंक करताच त्यांच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1,500 रुपये जमा झालेले आहेत. ओके, तुम्ही पण ते करून घ्या जरी तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर. ओके बहिणींनो, चला आता महत्त्वाचं, मे महिन्याचे 1,500 रुपये ऑलमोस्ट भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये आलेलेच आहेत, म्हणजे मे महिन्याचे 1,500 रुपये जमा झाले तुमच्या खात्यामध्ये. आता तुम्ही सर्वजण वाट बघत आहेत जून 1,500 रुपयाची, बरोबर ना? जून 1,500 रुपये कधी जमा होणार याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि अखेरकार या संदर्भात आपल्याकडे अपडेट आली आणि तीच अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. बघा आता ती माहिती समजून सांगतो तुम्हाला. हे बघा, तर आता मी तुम्हाला सुरुवातीला बोललेलो पण आहे 14,950 रुपये संदर्भात, ही माहिती पण तुम्हाला पुढे भेटणारच आहे.
कंटिन्यू तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त सर्व माहिती तुमच्यासाठी आहे. हे बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही जून महिन्याच्या 1500 रुपयाची वाट बघत आहात. आता मे महिन्याच्या हप्त्यासाठी 344 कोटी रुपये मंजूर झाले होते. निधी, एवढा निधी मंजूर झाला. आणि जरी आपण बघितलं मागच्या वेळी 730 कोटी रुपये निधी मंजूर झाला होता, तेव्हा 2 हप्ते आले होते. आता 344 कोटी निधी मंजूर झालेला आहे, त्यामुळे फक्त 1 हप्ता आलेला आहे. जरी 700 किंवा 750 कोटी रुपये मंजूर झाले असते तर तुम्हाला मे महिन्यासोबत जून हप्ता पण दिला असता, परंतु तुम्हाला मे महिन्याच्या हप्त्यासोबत जून हप्ता देण्यात आलेला नाही. आणि काय होतं, आपण सध्या बघत आहोत ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात न मिळता त्याच्या पुढील महिन्यात हप्ता भेटतो. त्यामुळे जो मार्च आणि एप्रिलचा हप्ता होता ना लाडक्या बहिणींनो, मार्च आणि एप्रिलचा हप्ता तुम्हाला भेटला मे महिन्यात, आणि मे महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटला जून महिन्यात, आणि आता जून महिन्याचा हप्ता भेटणार आहे तुम्हाला जुलै महिन्यात. ओके, तर मग जुलैच्या कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल, चला त्याबद्दल माहिती तुम्हाला सांगतो. तर हे बघा लाडक्या बहिणींनो, अशी जी माहिती आहे, अधिकृत माहिती तर आलेली नाही, परंतु एक्सपेक्टेड मी तुम्हाला सांगू शकतो, शक्यता सांगू शकतो की तुमच्या खात्यामध्ये माझ्या माहितीनुसार आणि हा संपूर्ण अंदाज बघितल्यानंतर 8 किंवा 9 जुलै या तारखेला हप्ता येऊ शकतो. कारण GR मध्ये असं म्हटलेलं आहे की 10 तारखेच्या पहिलेच हप्ता, दर महिन्याच्या 10 तारखेलाच किंवा 10 तारखेच्या पहिलेच हप्ता जमा होऊन जायला पाहिजे. मग 8 किंवा 9 जुलैला 100% हप्ता येऊनच जायला पाहिजे. बघू आता, हा तर अंदाजित तारीख आहे, एक्सपेक्टेड आहे. या संदर्भात अधिकृत माहिती पण लवकरच येईल, आणि जशी माझ्याकडे माहिती येईल तुम्हाला लगेचच सांगण्यात येईल. ओके बहिणींनो, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका, सांगण्यात येईल तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती जरी अपडेट आल्यावर. ओके, आणि नाशिकमध्ये ज्या बहिणी 1.5 लाख बहिणी अपात्र झाल्या त्या निकषामुळेच अपात्र झालेल्या आहेत. चला ठीक आहे, निकषामुळे भरपूर बहिणी अपात्र होत आहेत. 4 चाकी वाहन, 2-2 योजनेचा लाभ घेणे, 2.5 लाखपेक्षा जास्त उत्पन्न, आयकरदाता, सरकारी कर्मचारी, यामुळे भरपूर बहिणींचा लाभ हा बंद केला जात आहे. आता मी सुरुवातीला तुम्हाला बोललेलो आहे, काय बोललो आहे की तुम्हाला 14,950 रुपये संदर्भात पण अपडेट पाहायला मिळेल. तर चला ती अपडेट तुम्हाला सांगतो. 14,950 रुपये हे 24 कॅरेट सोन्याचे भाव आहेत. सोनं भाव आहेत ते 1 ग्रामचे. जरी आज तुम्ही सोनं खरेदी करायला गेले 1 ग्राम, तर तुम्हाला 14,950 रुपये मोजावे लागतील 24 कॅरेटसाठी. ओके, सध्या बघितलं तर यामध्ये आपल्याला सध्या घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचे भाव भरपूर खाली उतरत असताना आपल्याला आता दिसत आहे. ठीक आहे, आजचे भाव पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सोन्याचे सांगितले. लाडकी बहीण योजने संदर्भात माहिती आणि सोन्याचे भाव एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही माहिती देऊन टाकली. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. अपडेट माझ्याकडे जरी आली ना, छोटी मोठी जी अपडेट माझ्याकडे आली ती लगेच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा.